हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा जुलै महिन्याचा हप्ता म्हणजे 25वा हप्ता. तर तो रक्षाबंधनानिमित्त जुलै आणि ऑगस्ट असे 2 हप्ते मिळतात का, की आपल्या लाडक्या बहिणींना 2 वर्ष कंप्लीट झाले म्हणून मानधन वाढ होणार आहे. म्हणजे 1500 वरून 2100 होणार आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, नवीन आकडेवारी सुद्धा समोर आलेली आहे. तुम्हाला रक्षाबंधनानिमित्त सरकारतर्फे म्हणजेच आपल्या एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री साहेब आहेत, देवाभाऊ आहे, आपले मुख्यमंत्री साहेब आहे, यांच्याकडनं मानधन वाढवून देण्याची शक्यता आहे का? आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, नवीन ई-केवायसी बद्दल एक अपडेट सुद्धा आलेली आहे. सगळंच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. कारण तुम्हाला सांगतोय एक महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आहेत, महिला राज्यमंत्री, त्यांनी अजून एक घोषणा केलेली आहे. सगळं तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, की दादा हे जे 2 हप्ते एकत्र आहे, 25 आणि 26वा म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा, तर रक्षाबंधनानिमित्त एकत्र भेटू शकतं का? सध्या तरी लाडक्या बहिणींनो, आपल्याला कन्फर्म म्हणता येत नाही, कारण की सरकारकडनं असं काहीही सांगण्यात आलेलं नाहीये. जर 15 ऑगस्ट पर्यंत जर हप्ता वितरण झालं, तर तुम्हाला ते फक्त आणि फक्त 1500 रुपये मिळणार आहे. आणि जर 15 ऑगस्ट नंतर वितरण झालं, तर होऊ शकतं लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 3000 रुपये दिले जाणार आहे. म्हणजे मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे, या रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना एकतर हप्ता वाढवून द्या, अन्यथा लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे एकत्र द्या, एवढी मागणी आपण सरकारकडे करू शकतो. मग सरकार खरंच करून देणार आहे का? हेही बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, 15 तारखेपर्यंत जर वितरण झालं, तर किती होऊ शकतं? 1500 रुपये. बट मग सरकारने सांगितलं होतं मानधन वाढवून देणार आहे, काही दिवस वेट करा, आम्ही 2100 करून देऊ. मला नाही वाटत सरकार 2100 रुपये करतील. पण लाडक्या बहिणींसाठी अल्मोस्ट 250 ते 300 रुपये तरी मानधन त्यांनी वाढवून द्यायला हवं. बरोबर? म्हणजे 2 वर्ष संपले म्हणून 300 रुपये वाढवले, म्हणजे की झाले 1800 रुपये. आणि मग पुन्हा 2 वर्षानंतर 2100 रुपये करा, आहे की नाही, 300 वाढवा. असं तरी सरकार करू शकतं. जर सरकारला हे करायचं नसेल, तर लाडक्या बहिणींना 29 ऑगस्ट पर्यंत जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही हप्ते द्या. म्हणजे लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ती भेट सुद्धा होईल. सोबतच लाडक्या बहिणींनो बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा. ई-केवायसी पूर्ण एवढ्या लाडक्या बहिणींना लाभ मिळणार. आता काय म्हटलेलं आहे, ई-केवायसी पूर्ण म्हणजे जे आता बंद झाले त्यांची. पण आता नवीन ई-केवायसी प्रक्रिया सुरू होणार आहे लाडक्या बहिणींनो, नवीन ऑगस्ट महिन्यामध्ये. कारण की मागच्या वर्षी देखील ऑगस्ट महिन्यामध्ये ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली होती आणि त्याच्यामध्येच त्या जी-आर मध्ये सांगण्यात आलं होतं, की प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये काय होणार आहे, ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा होतील. पण झाली का? नाही झाली. जुलै संपला तरी नाही झाली. पण आता ऑगस्टमध्ये केलं जाणार आहे आणि ज्याही बहिणींना आतापर्यंत लाभ भेटलेला आहे, त्यांना सुद्धा ई-केवायसी करायची आहे. ज्या बहिणींना लाभ भेटलेला नाहीये, ज्या बहिणींचा ई-केवायसी प्रक्रिया झाली नाहीये, त्या प्रत्येक बहिणींना आता काय करायचं आहे, लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी करून घ्यायची आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अखेर 1,66,00,000 पात्र महिलांची अंतिम यादी तयार केलेली आहे. त्यामुळे ज्या महिलांची ई-केवायसी त्रुटी होत्या किंवा पडताळणी प्रलंबित होती, आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ई-केवायसी नंतर 66,00,000 महिलांना वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे मला इथे म्हणायचं आहे, या 66,00,000 बहिणींसाठी पुन्हा ई-केवायसी सुरू होईल या ऑगस्ट महिन्यामध्ये. फक्त एवढंच सांगा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जूनचा हप्ता भेटलेला की नाही भेटला, आणि तुमच्याकडे मी तुम्हाला सांगितलं सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. मी तुम्हाला त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अर्जाची छाननी व ई-केवायसी पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांचा आकडा निश्चित करण्यात येणार आहे. आता पात्र महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे हप्त्याचे पैसे जमा करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. जर तुम्ही यासाठी अर्ज केला असेल, तर लगेच अधिकृत पोर्टलला जाऊन तुमचे नाव अंतिम यादीत आहे की नाही चेक करा. याबद्दलचीही माहिती मी तुम्हाला दिलं होतं, की लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला जा, तिथे लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही ते कळून जाईल. अपात्र किंवा दुबार लाभार्थ्यांसाठी फक्त पात्र महिलांना 1500 रुपये लाभ देण्यासाठी सरकारकडून केवायसी प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यामुळे यापुढे लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयाची मासिक मदत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना सकोरे बोर्डीकर यांनी ला सांगताना ही प्रक्रिया पूर्ण झाली असून लाभार्थी डाटाबेस अंतिम करण्यात आलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलंय, की आकडेवारी आलेली आहे. 1,66,00,000 लाभार्थी एक आपल्या पात्र ठरलेल्या आहेत आणि बाकीच्या सगळ्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत ना, त्यांच्यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये ई-केवायसी होणार आहे. सर्व पडताळणी ई-केवायसी प्रकरण झालेलं आहे. छाननीनंतर पात्र लाभार्थी संख्या 1,66,00,000 झाली. 66 लाख लाभार्थी ओळखण्यात आले, कारण त्यांनी अनिवार्य ई-केवायसी प्रक्रिया पूर्णच केली नव्हती अथवा अपात्र होत्या. जून महिन्याचा हप्ता सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे, असेच बोर्डीकर यांनी सांगितले. पडताळणीमध्ये लाभार्थी सरकारी कर्मचारी, आयकर भरणे किंवा इतर सरकारी योजनांचे लाभार्थी आहेत हे तपासणे महत्त्वाचे होते. डाटाबेसमध्ये आढळलेल्या पुरुष लाभार्थ्यांनाही वगळण्यात आलेले आहे, असं बोर्डीकर यांनी सांगितले. अपात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत असल्याचे समोर आल्यानंतर सरकारवर टीकेची जोड उडाली आहे. विरोधकांकडून यावर सत्ताधाऱ्यांना धारावर घेण्यात आले. यामुळे सरकारकडून तत्काळ केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती.
यात 66 लाख लाभार्थी अपात्र ठरल्या. याआधी महिला व बालविकास सांगितले होते, की योजनेअंतर्गत 2,63,00,000 महिलांना किंवा बहिणींना नोंदणी भेटली आणि 2,47,00,000 महिलांना पात्र ठरल्या. त्यांना लाभ मिळण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान अधिकाऱ्यांनी सांगितली पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक प्रमाणे लाभार्थी डेटाबेस तयार झालेला आहे, जो योजनेतील भविष्यातील सर्व देयकांसाठी म्हणजे आधार किंवा पायाभूत ठरणार आहे. तर सरकारकडे एवढीच नम्र विनंती करतो, की माझ्या या लाडक्या बहिणींना मानधनामध्ये वाढ करून द्या. 1500 वरून 1500 वरून एक तर 1800 करा या लाडकी बहीण योजनेसाठी रक्षाबंधनानिमित्त किंवा या योजनेचा जो 2 महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र द्या. तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो, आपलं मानधन वाढवायला पाहिजे, की आपल्याला 2 महिन्याचे पैसे एकत्र द्यायला पाहिजेत? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.